हे बघा आपण तव्यावर खोबरं टाकलं आहे, व्यवस्थित हे भाजून घेऊया। चांगलं भाजून घेतलं की याचा कच्चापणा दूर होतो आणि भाजीला टेस्टसुद्धा छान येते, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचं खोबऱ्याला। हे व्यवस्थित भाजून घ्यायचं, थोडंसं कापलं झालं तरी चालते, जास्त जाळाचं नाही, थोडंसं कापलं व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं। हे बघा असं छान पद्धतीने हे रोस्ट करून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने भाजलं गेलेलं आहे। आता आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। आता तव्यावर आपण हा चिरलेला कांदा व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा व्यवस्थित कांदा पण भाजून घेऊया। मी फक्त कांदा आणि लसूणच व्यवस्थित तव्यावर भाजून घेत असते, त्याने भाजीला चव छान येते। हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित असं मऊसूत कांदा भाजून घ्यायचा आहे। हाय यूट्यूब फॅमिली, आता आपण हा मसाला सगळा मिक्सरला बारीक करणार आहोत। हे मी अगोदर खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, कारण की मग नंतर ते व्यवस्थित बारीक होत नाही। आता हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, टोमॅटो आणि हा आपण तव्यावर व्यवस्थित भाजलेला कांदा, हे सगळं आपण या बाउलमध्ये टाकून द्यायचं आणि हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं। पेस्ट अगदी फाईन पेस्ट अशी करून घ्यायची मिक्सरला लावून। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे पेस्ट। बघू शकता हा थोडासा जाडसर झाला, मी याच्यात थोडंसं पाणी घालते। आता पाणी घातलेलं आहे याच्यात थोडंसं मी, आणि हे आणखी मिक्सरला लावते। हे बघा आता व्यवस्थित असा बारीक झालेला आहे हा मसाला। आपल्याला जसा लागतो तसा व्यवस्थित झालेला आहे आता हा आपण। चला आता आपण नेक्स्ट पार्टकडे वळूया। हे बघा मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये मी तेल घालते, साधारण 3 माप मी तेल घातलेलं आहे। आता जिरे,
जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं. आता हे आपण बारीक केलेली मिक्सरला काढलेली पेस्ट घालायची, संपूर्ण पेस्ट घालायची. आणि हे असं चांगलं फिरवायचं. मसाला आपला व्यवस्थित होऊ द्यायचा. खाली आपला मसाला जळला नाही पाहिजे म्हणून सारखं ढवळत राहायचं. आता याच्यामध्ये मी चटणी घालते. आपलं साधं चटणी पावडर 1 स्पून. आणि हे पण असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आणखी थोडीशी घालते मी. हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. चिमूटभर हळद घालायची. चिमूटभर हळद घातलेली आहे. आता आपण 1 टेबलस्पून मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा व्यवस्थित फिरवायचं आहे. म्हणजे त्या मसाल्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट तिखट, मीठ, हळद हे सगळं मिक्स झालं पाहिजे. मी पॅकेटचा कुठलाच मसाला वापरत नाही. जे आपलं लसण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर हेच मी घरचाच मसाला यूज करते. पॅकेटचा कुठलाच मसाला कुठल्याच भाजीमध्ये मी घालत नाही. व्यवस्थित आपला मसाला मिळून जायचा. जेवढा आपला मसाला व्यवस्थित होईल तेवढा आपल्या भाजीला कट व्यवस्थित येईल आणि टेस्ट पण भारी लागणार. हे बघा, आता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे व्यवस्थित असं. फ्लेम कमी करून घ्यायची आणि हे या प्लेटवर हे असं पाणी घालायचं. म्हणजे हे आपल्याला मसाल्यात टाकता येईल. गरम पाणी घालायचं आहे मसाल्यात आपल्याला, म्हणून याच्यासाठी याच्यावर हे पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे गरम होईल ते आणि नंतर आपल्याला घालता येईल. कमी गॅसवर मसाला होऊ द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित होते. हे बघा, मी अंडी व्यवस्थित उकळून घेतलेली आहेत. हे बघा, अंडी मी व्यवस्थित उकळून घेतलेले आहेत. आता आपण याची साल काढायला घेऊया. बघा, व्यवस्थित बॉईल झालेले आहेत. साल व्यवस्थित निघाली म्हणजे बॉईल व्यवस्थित झालेले आहेत. ते अशी आपल्याला साल काढून घ्यायची याची. हे बघा, किती छान पद्धतीनं त्याची साल निघालेली आहे. म्हणजे ती व्यवस्थित बॉईल झालेली. जर बॉईल झाले नाही तर ते साल व्यवस्थित निघत नाही. अशा पद्धतीनं आपण या सगळ्या अंड्याची साले काढून घेऊयात. सगळे अंड्याची साले काढून घेऊयात आपण. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपण या प्लेटवर ठेवलेलं पाणी सुद्धा हे गरम झालेलं आहे. बघा, त्याच्यातून तुम्ही बघू शकता, त्याच्यातून असं वाफ निघायला लागले. हे बघा, वाफ निघायला लागले. आता हे आपण या कढईमध्ये हे असं ओतून घेऊया. हे पाणी बॉईल झालेलं पाणी आणि हे आता असं फिरवून घेऊया. आणि या आणि आता हे व्यवस्थित 5 मिनटं हे व्यवस्थित उकळू द्यायचं. कमी गॅसवर उकळू द्यायचे. कमी गॅसवर मसाला होऊ द्यायचा. कमी गॅसवर मसाला झाला की भाजीला कट पण येते आणि टेस्ट पण एकदम भारी लागते.
हे कमी गॅसवर आपण हे बघा आताच पेठ यायला सुरुवात झालेली आहे. अजून आपला मसाला व्हायचा सुद्धा आहे. कमी गॅसवर आपण हे मसाला होऊ देऊ द्या आणि हे असं झाकण ठेवून देऊया, म्हणजे तो व्यवस्थित होऊन जाईल आपला मसाला. हे बघा मी अंड्याची साल काढलेली आहे. आता आपण याला चाकूने असे थोडे थोडे कट लावून घेऊया, म्हणजे जे अंड्याचा आपला हे आहे रस्सा आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित जाईल आणि याची पण टेस्टसुद्धा छान लागेल. असे छोटे छोटे कट मारून घेऊया. मी सगळ्या अंड्यांना असे कट मारून घेते. हे बघा मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण कट केलेली आहे. हे बघा आपला, आणि तुम्हाला मसाला दाखवते कसा व्यवस्थित झालेला आहे. तर हे बघा हे बघा आपला मसाला कसा व्यवस्थित झालेला आहे. हे बघा व्यवस्थित झालेला आहे आपला मसाला. एकच नंबर मसाला झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मी आता सगळ्या अंड्यांना असं कट मारून घेते आहे. हे बघा आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे. आता आपण ही अंडी टाकून घेऊयात. अंडी टाकून घेतल्यावर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. हे बघा मी साधारणतः अर्धा ग्लास घालते हे पाणी आणि हे व्यवस्थित असं फिरवून घेऊया. बघा बघा किती छान कट आलेला आहे. बघा किती छान एकदम व्यवस्थित कट आलेला आहे. याला एकच नंबर कट आलेला आहे. हे बघा मी आता आपण याच्यात अंडी थोडीशी होऊ देऊयात, म्हणजे याच्यात या अंड्यामध्ये तो खालचा मसाला लागेल आणि त्याची सुद्धा चव एकच नंबर अशी. बघा हे किती छान आलेला आहे. कट किती भारी आलेला आहे. आता हे आपण कोथिंबीर कट केलेली आहे आणि हे पण त्याच्यात आता टाकून देऊयात आपण. हे बघा अशी कोथिंबीर, अशी कोथिंबीर घालायची त्याच्यात. बघा आपला अंडा करीला किती छान असा कट आलेला आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता किती छान कट आलेला आहे. तर झाली आपली अंडा करी रेडी. या मग जेवण करायला. माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवर आहे. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन डेली. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया लगेचच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.